दया दाखवण्यात येत आहे. उत्कृष्ट फलंदाज धीरज भैरा. दया दया दाखवलेली आहे थोडीशी, कारण की मला 22 मारले त्यामुळे दया दाखवली आहे फक्त. हे घ्या उत्कृष्ट फलंदाज धीरज भैरा. द्या द्या. सतीश अंकल यांना विनंती करतो त्यांनी द्यावे. द्या कोणी पण द्या. उत्कृष्ट फलंदाज याला या जाओ जाओ रिचा जाओ. ओ चला, जसा या मगाशी आपल्या सतीश अंकलनी सांगितल्याप्रमाणे जय वीरू, लवकुश, मेरे करण अर्जुन असे XYZ सगळे आहेत. मालिकावीर पुजारी अंकलचे म्हणजे असे बोला खासम खास फलंदाज झाला. धीरजला दिला. गोलंदाज नाहीच आहे. गोलंदाज कुठे आयला? ए फिल्डर आहे, जाऊ दे फिल्डर आहे. ओके कोई बात नाही. नाही ओके. बरं पुजारी साहेब यांच्या प्रत्येक टुर्नामेंट मध्ये अरे थांब ना जरा काय खास खास त्यांना 4च्या टुर्नामेंटला जायचं होतं, त्यांना अडवलं फायनल साठी. असे विनय ठाकूर नेहमीप्रमाणे. ओके विनय ठाकूर यांना विनंती करतो त्यांनी मालिकावीरचा किताब घेण्यासाठी यावे आणि त्यांच्या गुरूंच्या हस्ते त्यांचा सन्मान व्हावा ही विनंती आहे. ही विनंती आहे. तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लब रबर बॉल टुर्नामेंट स्वातंत्र्य दिन चषक असं नाव दिलेलं आहे आजचं. तर द्वितीय क्रमांक सतीश 11. ओके मी झा अंकल यांना विनंती करतो त्यांनी एक द्या. या रे या लवकर सगळ्यांनी. जिंकण्याची खरं बोलतात ना कातुरता ज्यांना असते किंवा खरं जिंकण्याचा आनंद ज्यांना माहिती आहे, नंगाभूत म्हणजे दुःख काय असतं किंवा आनंद जिंकण्याचा काय असतो जे ज्याला आता माहिती आहे. सतीश शेठ यांना विनंती करतो त्यांनी प्रथम पारितोषिक चोरीला गेलं. प्रथम पारितोषिक विनिंग संघाला देण्यात यावं. एक 2 मिनिटं हे देण्याच्या आधी एक मनोगत पुजारी अंकल आणि सतीश अंकलचे 1-2 मिनिटं मनोगत व्यक्त करावं प्लीज. जे 15 ऑगस्ट निमित्त जे आपली टुर्नामेंट झाली त्याच्याबद्दल 1-2 शब्द सतीश अंकल आणि पुजारी अंकल यांना विनंती करतो. हा देऊ ना सगळ्यांचं करू. ओके चालेल चालेल प्लीज. पुजारी अंकल आज सकाळपासून जे टुर्नामेंट त्याच्याबद्दल 2 शब्द बोला. सगळ्यांना सांगू. मॉर्निंग क्रिकेटचे सर्व सदस्य यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आजची स्वातंत्र्य दिन चषक स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आपण पार पाडलेली आहे. ही स्पर्धा आयोजन करण्यामध्ये सतीश शेठ आणखी आमचे 40+ सर्व आणि तरुण मित्रमंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडण्यात आली आहे. ह्या ग्राउंडवर आम्ही वाटतं 5च जण खेळत होतो स्टार्टिंगला. वाटते ही गोष्ट 10 वर्षापूर्वीची असेल. त्यानंतर आस्ते आपलं आलेख चढता गेला आणि आज जवळ आपण 70-75 सदस्यांच्या आसपास आपण आहोत. हे मॉर्निंग क्रिकेट क्लब जे आहे ते कुटुंबाप्रमाणे राहते. आपण सुखदुःखामध्ये सगळ्यांच्याकडे जात असतो. राग द्वेष सगळं आपण ह्याच्यामध्ये खेळाच्या वातावरणामध्ये लहान मोठ्या आम्ही फार आनंदात इथे एन्जॉय करत असतो. त्यामुळे आमचं आयुष्य बऱ्यापैकी वाढतो आहे. माझा तर अनुभव आहे की ह्या मित्रमंडळामुळे माझं पुढचं आयुष्य पुढचं आयुष्य माझा BP नाही वाढला. आपला BP वाढू शकत नाही. हां माझा BP वाढू शकत नाही. पण काही काय कसं असतं काही नियम माहिती नसतात ना. नाही नियम माहिती
पण समजून तरी घ्या ना. पंचांचं ऐकायला तो मान्य आहे. कसं असते काय वेळेला कसं असते, ज्येष्ठ असतात म्हणून तर बोलतो का, ज्येष्ठ आहेत ना त्यांचा रिस्पेक्ट व्हायला पाहिजे. चूक झाली अशी नाही बोलणार, चूक झाली अशी कोणत्या पण चूक होते, परंतु जे समोरचा माणूस कोण आहे त्याला काय बोलताना काय बोलायचं पाहिजे ते तसं बोलायला नाही पाहिजे. ठीक आहे पाटील साहेब, मी दिलगिरी व्यक्त करतो. सॉरी. ही स्पर्धा स्वातंत्र्य चषक स्पर्धा ही आपण खूप खेळीमेळीच्या वातावरणात पार पडलेली आहे. सर्वांचं अभिनंदन करतो, सगळ्यांनी सहकार्य केले त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि माझे 4 शब्द धन्यवाद. मी सतीश अंकल यांना विनंती करतो, एक दोन शब्द होऊ दे. एक त्यांच्या प्रयत्नातून जी ही 15 ऑगस्ट झाले, त्यांच्या प्रयत्नातून हे सक्सेस झालेली आहे. प्लीज एक कविता किंवा काय होऊ जाऊ द्या. अच्छा, विनिंग टीमचं खूप खूप अभिनंदन. खूप मजा आली. सगळा पुजारी साहेब आणि विनय यांच्या टीमचं खूप अभिनंदन. ग्रुपमध्ये खूप चर्चा असायची, कोण जिंकणार काय होणार, सगळ्यांना खूप उत्सुकता होती. आमची टीम जिंकेल, पण शेवटी बाजी जयवीरूंनीच मारलेली आहे. आणि शेवट पण दोघांनी त्यांनी साथ सोडली नाही आहे. ठीक आहे. ऑलमोस्ट नॉट आउट राहिले होते ते. ठीक आहे. ठीक आहे. के साहेब 2 शब्द बोलतील आता. त्यांना विनंती आहे की थोडासा एक राग रोष झालेला आहे, पण एक थोडासा एक मोठं व्यक्ती किंवा एक मोठं मन करून त्यांनी 2 शब्द बोला. आणि एक अखली हो थांबा जरा. विजयी टीम पुजारी साहेब आणि विनय यांची खूप खूप अभिनंदन. तसेच रनरअप सतीश शेठची टीम त्यांचं पण अभिनंदन. एक ग्रुपमध्ये चर्चा चालत होती की विनय कुठेही अलिबागला जरी गेला तरी पुजारी साहेब त्याला आणायला जातील, ही एक चर्चा चालू होती. ते एका अर्थाने खरं ठरवलं त्याही. पण विनय आणि पुजारी साहेबांनी जिंकून प्रथम क्रमांक कमवून आपलं नाव लौकिक केलं आहे. आणि खेळात छोट्या मोठ्या घटना होतातच आणि समोरच्यानी नियमावली काय आहे ते समजून घ्यायला पाहिजे. आणि माझ्याकडून पण मी अंपायर म्हणजे काय देव माणूस नसतो. मोठे आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्येही बघतो आपण की अंपायरकडून चूक होते आणि ती चूक अंपायरच्या सोबत डिस्कस करून ती सुधारली जाते. तसंच माझ्या बाबतीत झालेलं असेल, कधीच माझ्याकडून चुकी पण झाली असेल. याचं काय. आणि आपण जे इथं मॉर्निंग क्रिकेटच्या एकूण 70 खेळाडू आहोत आतापर्यंत, आणि आपलं मोठं कुटुंब आहे आणि एवढा मोठा ग्रुप कुठल्याही क्रिकेट संघटनेचा नाही. आणि याबद्दल मी मॉर्निंग क्रिकेटचे खूप खूप आभार मानतो की आपण ही संघटना वाढवली आणि खेळीमेळीच्या वातावरणात आपल्या नेहमी स्पर्धा पार पडतात आणि सगळेजण एकदम एन्जॉय म्हणजे भरपूर मजा करून खेळतात. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आभार आहे. मोर्या. तर मी सगळ्यांना विनंती करतो की अजून कोणाला मनोगत व्यक्त करायचं प्लीज. आवळे साहेब, आवळे काका या प्लीज. नमस्कार सगळ्यांना. आपला हा एक प्रकारे मोठा परिवार आहे. ह्या मोठ्या परिवारात छोट्या मोठ्या ज्या भांडणं होतात ती आपणच मिटवायला पाहिजेत, दुसरा तिसरा माणूस येऊन सोडणार नाही. आणि दुसरी गोष्ट, आपण खेळायचे नियम थोडे इकडे तिकडे झाले, पंचांना काही वेडं वाकडं बोलू नका, कारण त्यांनी जो निर्णय दिलेला हा फायनल निर्णय असतो. आपण परत बोलतो, पण त्यांच्याशी वाद शिवीगाळ प्लीज करू नका. त्यांची बी मनं आहेत ती दुखावली जातात. कोणी मी नाव घेत नाही, सगळेजण आपापल्या याने परीने चांगले खेळले, चांगलं सहकार्य मिळालं, चांगला एन्जॉयमेंट झाला आणि असाच पुढे एन्जॉयमेंट करत राहायचं आणि खेळत राहायचं बस. आजची टुर्नामेंट आपल्या समाप्त असं घोषित करायचे का? काय राहिले का? अजून काय राहिले का? प्राइज द्यायचं राहिलंय का? विनय ठाकूर यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलावे. तिने खरंच इंडिपेंडन्स डेच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि जो आपला परिवार आहे हा असाच वाढत राहू दे, असंच खेळत राहा. आणि 40+ एवढा इंटरेस्ट घेऊन खेळतायत यंग पोरांना, पुढे आम्हाला चान्स भेटतो अशा टुर्नामेंटमुळे, त्यामुळे धन्यवाद त्यांचे खरंच. आणि
पुजारी काका आणि माझ्याबद्दल भरपूर बोलत आहेत, तर आम्ही नेहमीच फायनल मारलेले आहेत, असं काहीच नाही. पण ती कॉम्बिनेशन आहे ती कधी आम्ही तुटून नाही दिली. आम्ही म्हणजे जे पण प्लेअर ॲड होतात आमच्यात त्यांना आम्ही ॲडजस्ट करून हे करतो, मॅनेज करतो पूर्ण टीमला. तर त्यांचा जे गायडन्स आहे मला तो नेहमीच चांगला राहिला आहे, तसंच राहू दे याच्या पुढे. चला, धन्यवाद. हॅलो हॅलो. आणि आमच्यामध्ये आता नवीन नगला झाले दोघांचा, निखिल आणि विनयचा. त्यांचा पण परिवार आता 1-2 वर्षामध्ये काय ना काय वाढायला पाहिजे. जसं म्हणजे आम्हाला म्हणजे आपली गुड मॉर्निंगच्या तर्फे आम्ही शुभेच्छा की लवकरच लवकर परिवार डबल व्हायला. आम्हाला पार्टी भेटू दे, गुड न्यूजची पार्टी. बरं, काय राहिलंय का मित्रांनो? द्यायचंय का? निखिल तुला काय बोलायचंय का? घनसोली एवढं लांबून आलाय यार, 2 शब्द. एक आपली वी आर फॅमिली यार, वी आर फॅमिली. अरे असं नाही, एक तुझे बेस्ट फ्रेंड पीटर अंकल बद्दल बोल. या काका तुम्ही या इथे. नाही बोला तुमच्याबद्दल बोल. हे बघा, कॉंग्रॅच्युलेशन जे पुजारी अंकलची टीम जिंकल्याबद्दल. आणि बाकीची टीम पण चांगलीच खेळलेली. त्यांच्यामध्ये थोडा डिस्प्यूट झाला, शोभित थोडा नाराज झाला अंपायरवरती. ॲक्च्युली अंपायरचा डिसिजन ते फायनल आहे, जे पण आहे आपण ओके करून थोडं पुढं प्रोसेस करायचं. एवढं काही खेचत सोडी बसलं पाहिजे. आणि एज ऑफ 55-60 मध्ये खेळणार आहे. आता एज ऑफ मी 32 आहे, तरी पण पाय दुखते. एज ऑफ 60 मध्ये कसे खेळते मला माहिती नाही. आय डोंट थिंक सो मी एज ऑफ 60 खेळेल या सर्वाइव्ह करेल. एज ऑफ 55, एज ऑफ 56, एज ऑफ 55 एवढे रन 62 आणि 60 हे इझी. 55 एवढं इझी नाही 50 मध्ये खेळण्यामध्ये. आणि तरी पण बॅटिंग 5 ओव्हर खेळणे हे काय सिंपल नाही. ओव्हर टाकणे, बॅटिंग करणे. आणि एज ऑफ आणि आपण सध्या 30 मध्ये 32 मध्ये त्यांच्या कम्पॅरिझन करतो की बाबा त्यांनी बॉल पकडावा. जसं के अंकल तिथून कॅच मला नव्हते वाटलं, कारण की इट्स व्हेरी डिफिकल्ट. एवढं असं उडे नाही मारू शकत. एज ऑफ 32 मध्ये या 30 मध्ये या 24 मध्ये आपण तेवढं नाही करत. तुम्ही 60 एज वाल्याला एवढं एक्सपेक्टेशन करता. बाकी जाऊन द्या आता. 6 बॉल 6 बद्दल ते मी असं थोडंफार पीटर बँटर ते ऍक्च्युली तुम्ही 6 6 बोलले, मी त्याच्यामध्ये पुढे 6 टाकलंय, 6 नाही लावलंय. मी 6 रन असतील. आणि यांचं नाव काय काय मला सांगा. असं पिटू पिट्या केविन मजाक मध्ये. ओके चला. कोणाला अजून मनोगत व्यक्त करायचं तर करा. आपल्या एक आता आनंद आहे राणा, एक आनंद, एक मन व्यक्त होते ना. एक तुम्ही नाही आमचा आनंद खूप आहे नाना आम्हाला खूप आनंद झालाय. या नाना प्लीज. एक तुम्ही क्रिकेटच्या टुर्नामेंट बद्दल बोलू नका, पण आपल्या फॅमिली बद्दल बोला नाना. आपल्या एक मॉर्निंग क्रिकेटची फॅमिली आहे, त्यांच्याबद्दल 1-2 शब्द. 1-2 शब्द. एक जाऊ दे चला. अजून कोणाला नसेल तर आपण एक प्रथम पारितोषिकसाठी आपण चालू करू. चला, कोणी द्यायचं? एक सतीश यांना विनंती करतो. चला कॅप्टन तुम्ही कॅप्टन. चला जा अंकल प्लीज. सॉरी एक 2 मिनिटं हे करतो. आपल्या देशासाठी एक 2 मिनिटं. देशासाठी एक 25 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आपले झा अंकल. त्यांनी एक मनोदक व्यक्त. सॉरी माझ्याकडून चुकून राहिले. सॉरी एक सॉरी एक मी दिलगिरी व्यक्त करतो. प्लीज. Good afternoon all of you and wish you many happy Independence Day all of you. सबको तहे दिल से स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएं. हम मनोव्यक्त करते हैं कि आप लोग हम लोग सभी लोग मिल करके इसी तरह चाहे लड़ झगड़ करके चाहे प्यार मोहब्बत से एक टीम एक परिवार बन करके इस MCC के साथ जुड़े. और अगर कुछ ऐसा हो तो भी एक दूसरे को छोड़ करके न जाए. यही प्रेम दर्शाता है और हम चाहते हैं कि आगे भी बढ़कर रहे. टूर्नामेंट सिर्फ एक जरिया है प्यार मोहब्बत दर्शाने का. बाकी ये ट्रॉफी ये सब चलते रहते हैं, लेकिन ये टूर्नामेंट जो हो रहा है आगे भी होना चाहिए. सिर्फ एक टीम को एक पावर, एक प्रेम, एक बोलते ना कि देश को आगे ले जाने का ये एक जरिया होता है. कि छोटे बच्चे भी हम लोग को जब देखते हैं तो लगता है कि यार हम आने वाले जनरेशन में भी हम भी यही करेंगे. और ये जनरेशन टू जनरेशन लेकर के जाता है. तो ये जनरेशन
हर वक्त चलना चाहिए, हर किसी को आगे बढ़ना चाहिए और इसी तरह से हम सब एक परिवार बन करके इस एमसीसी के साथ आगे बढ़े, आगे चलते रहे। दैट्स इट, थैंक यू। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय हिंद। धन्यवाद झा अंकल. तर मी सतीश अंकल यांना विनंती करतो, तुम्ही हा देऊ आपण एक अजून एक करू, एक आधी आपण पारितोषिक वितरण करू, त्याच्यानंतर प्लीज प्लीज विनिंग संघ विनंती करतो त्यांनी, प्लीज प्लीज विनिंग संघ, विनिंग संघ चला चला. हिप 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 हिप. चला, ही टुर्नामेंट सकाळपासून मस्त यशस्वी झाली आहे. या सगळ्यांनी या सगळ्यांनी. निखिल आजा आजा, चलो आजा. पप्या एक नाना नाना तुम्ही या, नाना या तुम्ही. पप्या फोटो काढ आणि फोटोच्या खाली काय कॅप्शन करायचं रे आता? कॅप्शन काय? मॉर्निंग क्रिकेट जिंदाबाद, जय जय. एक सुमितची आठवण आली, कमॉन इंडिया. चला चला, एक आपला टुर्नामेंट समाप्त झाली अशी याची घोषणा करतो. सगळं एक 5 मिनिटं सगळ्यांना एक छोटीशी एक गोष्ट आमच्याकडून एक झाला, एक दिलगिरी व्यक्त करतो. आपले कॅमेरामॅन